उगवण झालेले बियाणे, बोगस बियाणे, खते याबाबत निर्माण होत असलेल्या तक्रारींसाठी कृषी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्याची अन्यायकारक कारवाई करू नये, तसेच मुदतबाह्य कीटकनाशक औषधांची विल्हेवाट, परवान्याचे नूतनीकरण, कृषी परवाना शुल्क राज्यात एकसमान असावेत इत्यादी मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी पुकारलेल्या 10 ते 12 जुलै दरम्यान राज्यव्यापी बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील कृषी विक्रेते सहभागी होणार आहेत. राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यास विक्री करतात. बियाणे उत्पादन करणे किंवा गुणवत्ता प्रमाणीकरण करण्याचे काम विक्रेता करत नाही. त्यामुळे बोगस बियाणे, रासायनिक खते व अन्य निविष्ठामुळे निर्माण होत असलेल्या तक्रारीसाठी विक्रेत्याला जबाबदार धरून त्याच्यावर अन्यायकारक कारवाई करू नये अशी संघटनेची मागणी आहे. विक्रेत्यांकडून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची रक्कम 15 कोटी रुपये कृषी विभागाने तातडीत करावी. कृषी विक्रेत्यांकडे मुदतबाह्य कीटकनाशक औषधांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून आदेश देण्याची कारवाई, तसेच नवीन परवाना देणे, परवाना नूतनीकरण बाबत सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यात एकसमान आकारणी करावी इत्यादी मागण्यांसाठी 3 दिवसीय बंद पुकारण्यात आले आहे. सावनेर तालुका ॲग्रो असोसिएशनच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कोरे व पर्यवेक्षक डहाट यांच्यामार्फत कृषी मंत्री महाराष्ट्र शासन यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे. आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण राज्यव्यापी 3 दिवसीय बंद ठेवण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा आहे की सोयाबीन विकल्यानंतर, डीलरने विकल्यानंतर त्यांची जर्मिनेशन उगवण शक्ती फार कमी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं. त्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत आहे, शेतकऱ्यांसोबत. परंतु शासनाचा निर्णय असा आहे की सोयाबीन उगवलं नाही तर त्याची FIR डीलरवर करण्यात यावी. परंतु हे योग्य नाही, कारण डीलर हा फक्त पॅकबंद सीलबंद माल विकतो, तो प्रोड्युसर नसतो. त्यामुळे ते जे FIR डीलरवर करण्यात आहे ते चुकीचे आहे, की कंपनीवर करण्यात यावे. नाही, सीझन आमचा तसा 15 मे पासून सुरू होतो जनरली. नाही, आता जसं पाऊस वगैरे येऊन राहिलेला आहे, त्यांना फवारणी वगैरेचं कीटनाशक उपलब्ध आपण करून द्या. नाही, तो त्रास तर होईलच, परंतु आम्ही त्याच्याबद्दल नाईलाज आहे आमचा. नहीं माने तो आगे का कदम क्या होगा? आगे का महाराष्ट्र फर्टिलाइज़र एसोसिएशन जो है वो निर्णय लेगी, क्योंकि उनकी भी केंद्रीय मंत्रिमंडल से बात चालू है. वो लोग क्या निर्णय लेते उसके ऊपर में वो आगे की योजना. आता कसं आहे की बियाण्याचं जे असते करतात ते फार नाजूक असते. तर पेरणी करताना कधी काय होते, खोल पेरणी झाली त्यामुळे कधी बियाणं उगत नाही. कधी बियाण्याचं ते आपण पर्सेंटेज पाहतो तर जवळपास म्हणजे एकरी 30 किलो वापरतो आपण. थोडंसं ते समजा ते थोडं दाट पेरलं तर ही समस्या उद्भवणार नाही. याप्रसंगी सावनेर तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश दाणी, रमेश घटे, बेनी प्रसाद बरैया, हिरालाल ढेंगे, दीपक भोंगाडे, अंकुश दवले, किशोर बोकडे, विनय धपके, दीपक वांड्रे, हकीम वाघाडे, दीपक कोल्हे, अजय वैद, अमोल पांडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालक उपस्थित होते. पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.